नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण नेहमी राशीबद्दल बोलतो किंवा नक्षत्रांबद्दल बोलतो. आजचा माझा दिवस कसा असणार आहे किंवा आजच्या दिवशी किंवा ह्या महिन्यामध्ये माझे दिवस कसे असणार आहेत हे आपण राशीवरून नेहमी ओळखतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग ज्योतिषामध्ये जर पाहिला गेला तर 12 स्थानातला जो भाव असतो त्या भावावरून ओळखला जातो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग जो असतो तो म्हणजे ग्रह. नवग्रह जे असतात ते नवग्रह सर्वात जास्त महत्त्वाचा भाग आपल्या ज्योतिषामध्ये सांगितलेला आहे. म्हणून ग्रहांवरती भरपूर काही ज्योतिष आपल्याकडे बघितलं जातं. जर आपण पाहिलं गेलं तर रवीच्या ज्या राशी असतात ते सिंह राशी आहे. सिंह राशीवरून आपण नेहमी भविष्य पाहतो किंवा सिंह राशीबद्दल आपण नेहमी बोलतो. परंतु जर पाहिलं गेलं तर मूळ कारण जे असतं ते सूर्याचं संक्रमणाचं असतं. जर सूर्य संक्रमण झालंच नाही तर आपल्याला सिंह राशीबद्दल भविष्य आपल्याला कळणार नाही. किंवा सूर्य जो ग्रह आहे तो ग्रह सर्वात जास्त उत्तम आणि सर्वात जास्त प्रतिकारक ग्रह म्हणून ओळखला जातो. तर नमस्कार, आज आपण पाहणार आहोत सूर्याबद्दल. ग्रहांबद्दल जाणून घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वात जास्त ओळखला जाणारा किंवा सर्वात जास्त महत्त्वाचा ग्रह कुठला असेल तर तो ग्रह म्हणजे सूर्य. जर आपण म्हणायला गेलं तर नवग्रहांचा राजाच म्हणून ओळखायला हरकत नाही. ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जाणारा ग्रह म्हणजे सूर्य. सूर्याबद्दल बोलायचं असेल तर मूळ स्वरूपामध्ये आपण सूर्य कोण आहे किंवा सूर्याची निर्मिती कशी झाली याबद्दल आपण थोडंसं आधी जाणून घेऊ. सूर्याचे जे वडील आहेत ते म्हणजे काश्यप ऋषी आहेत. त्यांची जी आई आहे ते म्हणजे आदिती. सूर्याला 2 पत्नी आहेत, एक म्हणजे संज्ञा आणि दुसरी म्हणजे छाया. सूर्याला 4 मुलं आहेत. एक म्हणजे शनिदेव आहेत, दुसरे म्हणजे मनु आहेत, अश्विनी कुमार आहेत आणि त्यानंतर यमराज सुद्धा आणि शनिदेव सुद्धा हे सूर्याचेच पुत्र म्हणून ओळखले जातात. ग्रहांचा राजा, जर ग्रहांचा राजा कोण असेल तर तो म्हणजे सूर्य. सूर्याकडे सर्व कारकत्व आहेत. जर आपण पाहिलं गेलं तर पाठीचा कणा, शरीराचा भाग कुठला जर आपण पाहिलं गेलं तर पाठीच्या कण्याशिवाय माणूस उभा राहू शकत नाही. त्याप्रमाणे ग्रहांमध्ये सुद्धा सूर्यांशिवाय काहीही होऊ शकत नाही. जर सूर्य उगवलाच नाही तर धान्यसुद्धा पिकणार नाही. सूर्य उगवलाच नाही तर पाणीसुद्धा पुरणार नाही. आणि एवढंच काय तर मनुष्याला अंधकारामध्ये राहावं लागेल. म्हणून सूर्य हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याकडे मानला जातो. म्हणून सूर्यदेवताबद्दल जर बोलायचं गेलं तर छायाकल्पित हा सूर्य जो ग्रह आहे हा मूळ स्वरूपामध्ये अग्निकारक आहे. परंतु याची जी अग्नीची दाहकता आहे ती मनुष्यासाठी चांगली आहे आणि ती कुठेतरी मनुष्यासाठी वापरली जाते किंवा पृथ्वी तलावरती त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचा भाग अग्नितत्व असूनही मंगळासारखी अग्नी हे सूर्याकडे आहे. परंतु सर्वात जास्त दाहकता कमी आहे आणि हे मनुष्याला उपयुक्त असणारी अग्नी आहे. म्हणून सूर्य हा राजा म्हणून ओळखला जातो. राजाचं काम काय असतं तर प्रजेला एकत्र घेऊन चालण्याचं काम हे राजाचं असतं. म्हणून सूर्य बोलत असताना किंवा सूर्याचे जे आधिपत्य आहे ते सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम आहे. म्हणून सूर्य हा 7 घोड्यावरती सतत विराजमान असतो किंवा मनुष्याला चांगलं कारकत्व देण्याचं काम करतो. रोगप्रतिकार शक्ती, जोपर्यंत आपल्याला सूर्याचं ऊन लागत नाही तोपर्यंत रोगप्रतिकार शक्तीसुद्धा आपली वाढत नाही. बरेचसे डॉक्टर लोकसुद्धा आपल्याला सांगतात की तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे किंवा तुम्ही डी विटॅमिनच्या गोळ्या सुरू करा. त्याचं कारणच हे आहे की आपण सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवतेची जर उष्णता घेत नसेल, सूर्यदेवतेचे जर ऊन आपण जर शरीरावरती घेत नसेल तर त्याचा भाव आपल्याला लागत नाही किंवा त्याचे जे फळ आपल्याला मिळायचे ते मिळत नाही. म्हणून घरामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग, वास्तू ही कशी का असाना परंतु सूर्याची जर उपासना केली किंवा सूर्याची जर किरणं जर आपल्या घरामध्ये येत नसेल तर त्या घरामध्ये नेहमी उष्णता, वास्तुदोष आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून सूर्य हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग आपल्याकडे मानला जातो. सूर्य जसं आपण म्हणतो पित्याचं काम करतो. जसं माता म्हणून चंद्र बघतो किंवा पित्याचं स्वरूप कोणाकडे असेल तर ते म्हणजे सूर्याकडे आहे. राजाचं कामच ते आहे की प्रजेचं पालन करणं. त्याप्रमाणे सूर्याची जी राशी आहे ती राशी म्हणजे सिंह राशी. सिंह राशीचा स्वभाव सुद्धा असाच एक काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जसं सूर्याचा स्वभाव असेल त्याप्रमाणे राशींमध्ये सुद्धा सूर्यासारखाच स्वभाव आपल्याला येताना पाहायला मिळतो. म्हणून सूर्य हा सर्वात जास्त महत्त्वाचा मानला जातो. सूर्य जसं आपण म्हणतो सूर्याचा मंत्र कुठला आहे, पौराणिक जर मंत्र पाहायला गेला तर जपा कुसुम संकाशम काश्यपे महदितिम तमोरेन सर्व पापगणम प्रणतो सिद्धिवाकरम हा पौराणिक मंत्र सूर्याचा आहे. किंवा ओम सूर्याय नमः हा एक नाममंत्र सुद्धा आपण जप करू शकतो. सूर्याची उपासना जो कोणी मनुष्य करेल त्या मनुष्याला कधीही व्यापार असेल किंवा बिझनेस असेल किंवा नोकरी असेल या धंद्यामध्ये त्याला कधीही कमी पडणार नाही. सूर्याला अर्घ्य देणे हे सर्वात जास्त महत्त्वाचा भाग मानला जातो. सूर्याची उपासना कशी करायची, ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस सर्वात प्रथम पूजन हे सूर्यदेवतेचं करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे सूर्यदेवतेचं पूजन करत असताना एका तांब्याच्या लोट्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ओम सूर्याय नमः किंवा ओम रवये नमः या मंत्राचा जप करून आपण ते पाणी सूर्याला अर्घ्य प्रदान करून द्यायचं. जर आपण नेहमी जर सूर्याला अर्घ्य प्रदान केले तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता
व्यापार असेल, उद्योग असेल, बिझनेस असेल किंवा आपली कुठली नोकरी असेल, त्या नोकरीमध्ये आपल्याला कधीही कमतरता भासणार नाही. म्हणून सूर्य उपासना ही नोकरीसाठी सर्वात जास्त फलदायी मानले जाते. आता फक्त आपण ग्रहांबद्दल बोलणार आहोत का? तर नाही. ग्रहांबद्दल बोलत असताना जो ग्रहांचा भाव जो असतो, कुंडलीमधील ग्रहांचा भाव कुठला आहे, तर सूर्यदेवतेचा जो भाव आहे तो भाव म्हणजे पंचम भाव. पंचम भाव हे सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाव आपल्याकडे मानला जातो. म्हणून पंचम भावातले जे काही फळं असतील, जेव्हा पंचम भावातले जे काही नकारात्मक, सकारात्मक जे काही फळं असतील, ते फळ केवळ आणि केवळ सूर्याच्या भावावरनं किंवा सूर्याच्या उपासनेमुळेच आपल्याला प्राप्त होतात. म्हणून पंचम भाव हे सगळ्यात जास्त महत्त्वाचा. पंचम भावावरनं जमीन पाहिल्या जाते. पंचम भावावरनं एक विशेष संतान सुख सुद्धा पाहिलं जातं. पंचम भावावरनं गूढ रहस्य किंवा पंचम भावावरनं आपल्याला हवे असणारी ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, त्यानंतर आपल्याला जे कोणी ज्ञान घ्यायचं आहे ते संपूर्ण ज्ञान किंवा आपलं कर्मप्रधान, सूर्य हा कर्मप्रधान मानला गेलेला आहे. म्हणून कर्मप्रधानाचं स्थान सुद्धा हे पंचम भाव म्हणून मानलं जातं. म्हणून पंचम भाव हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. म्हणून सूर्यदेवतेला उपासना करत असताना किंवा सूर्यदेवतेची आपण पूजा करत असताना हा भाव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आपण नेहमी दुसऱ्यांचं कर्म करत राहावं किंवा आपण नेहमी दुसऱ्यांची मदत केली तर नक्कीच सूर्यदेवतेची आपल्याला फळ प्राप्त होतं. म्हणून सूर्यदेवता हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा ग्रह म्हणून आपल्याला मानला जातो. आता सूर्यदेव हा शरीरामध्ये कुठल्या भावावरती जास्त वास करतो किंवा शरीरामध्ये कुठल्या स्थानावरती त्याचं प्रभुत्व जास्त आहे, तर मूळ स्वरूपामध्ये पाहिलं गेलं तर हृदयावरती सर्वात जास्त भाव हे सूर्यदेवतेच्या मानले जातात. हृदय हे सूर्यदेवतेला मानले गेलेलं आहे. म्हणून हृदयावरचे जे काही विकार असतील किंवा हृदयाचे जे काही परिणाम असतील हे सगळे काही सूर्यदेवतेच्या उपासनेमुळे किंवा सूर्यदेवतेमुळे आपल्याला प्राप्त होतात. त्यानंतर पाठीचा कणा, शरीरावरील जो महत्त्वाचा हाड जे असतं ते हाड म्हणजे पाठीचा कणा. पाठीचा कणा हे सूर्यदेवतेचे एक रूप मानले गेले. म्हणून सूर्यदेवता हे पाठीचा कणा असेल, शरीरावरती कुठले आजार असतील, शरीरावरती कुठले आपल्याला दाहकता असेल, रोगप्रतिकार शक्ती आपल्याला वाढवायची असेल तर सूर्यदेवतेची उपासना हे आपल्याला करावी लागते. म्हणून सूर्याची जो भाव आहे तो शरीरावरती आपल्याला जर पाहिलं गेलं तर पूर्ण शरीरावरती त्याचा एक अंमल आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे जसा ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जातो तशी राशींच्या याच्यामध्ये सुद्धा सिंह राशी ही राशींची राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यामुळे पाहिलं जर गेलं तर ग्रहांचा राजा आणि राशींचा राजा हे दोन्ही पण सूर्याला धरूनच आहेत. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचं सूर्याची उपासना आणि सूर्यग्रह हा आहे. त्यामुळे सूर्यग्रहाची उपासना आपण नेहमी करावी. सूर्यग्रहतेची जर उपासना आपण केली तर शनिदेवतेचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो. एवढंच नाही तर यमदेवतेचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो, अश्विनी कुमाराचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो आणि म्हणून या देवतेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. छाया आणि संज्ञा ह्या दोन्ही देवींचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचा भाग आपल्याकडे सूर्य म्हणून ओळखला जातो. सूर्यदेवता कुठल्या गोष्टीवरती काम करतो किंवा सूर्यदेवताचा ज्याचे सूर्याशी संबंधित आहे म्हणजे सिंह राशी आहे, या राशींनी कुठले कामं केले पाहिजेत किंवा या राशींचं कुठल्या कामावरती सर्वात जास्त अंमल असतं, तर या राशींचा सर्वात जास्त अंमल राजकारण किंवा न्यायदेवता, प्रधान देवता किंवा राजासारखे जिथे काम असतील, मंदिरामधील कामं असतील किंवा आपल्या जवळचे वकिलीचे काम असतील, न्याय देण्याचे काम असतील, तर हे या कामाबद्दल जे कुठलेही काम येत असतील ते कामामध्ये सूर्यदेवतेची सर्वात जास्त मदत होते. म्हणून या कामामध्ये या राशींचा सर्वात जास्त अंमल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण सर्वांनी नक्कीच या सूर्यदेवतेची उपासना करा आणि सूर्यदेवतेची उपासना करून आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा नवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.